सर्वांना राम राम, नमस्कार आणि जय शिवराय। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत एका नवीन ठिकाणी, ते म्हणजे विठोबा सावंगा। या ठिकाणी आपण आज जाणार आहोत। हे मंदिर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या तालुक्यातील आहे। मंदिरात जाण्यासाठी आम्ही अमरावतीवरून निघालो। अमरावती बाहेर ज्या ठिकाणी एक वेळेस शिवपुराण झाले होते त्या हनुमानगडीपासून रस्ता जातो, त्या ठिकाणाहून आपल्याला जायचं आहे। त्या हनुमानगडी ठिकाणावर आता खूप मोठी हनुमानजीची मूर्ती तयार होत आहे आणि त्याच मार्गाने आपल्याला समोर जायचे आहे। समोर आपल्याला मोगरा गाव, त्यानंतर लालखेड गाव संपताच त्याच्या बाजूने एक रस्ता जातो, तो म्हणजे आपल्याला जाणार आहे सावंगा विठोबा या ठिकाणी। तर त्याच रस्त्याने आपल्याला समोर जायचं आहे। सावंगा विठोबा येथे अवधूत महाराजचे समाधी मंदिर आहे। त्या ठिकाणी भाविक भक्त खूप दुरून येतात आणि सर्वात जास्त कापूर जाळण्यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे। हे मंदिर 400 वर्ष जुनं आहे असं सांगण्यात येते आणि मंदिरासमोरच 73 फुटाचे मोठे खांब आहे। हे जे आपल्याला समोर मोठी दगडाची गंजी दिसत आहे, तर मंदिरात जाण्या अगोदर या ठिकाणी पूजा करावी लागते आणि दगड टाकून आपल्याला मंदिराकडे प्रस्थान करावे लागते। तर आपण पोचलेलो आहे आता गावाजवळ। तर आपण आज जाऊ आणि मंदिरात अवधूत बाबाचं दर्शन घेऊ। तर दर्शन घेण्यापूर्वी जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला जी बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा आणि ऑलर करा, म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आणि हो, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तर आपण पोचलेलो आहे गावात। तर आपण या मंदिराचं दर्शन घेता आपण या मंदिराचा इतिहास देखील जाणून घेऊया। विठोबा सावंगा येथे 12ही महिने भाविक भक्तांची गर्दी सुरूच असते। तर आम्ही मंदिराजवळ पोचलेलो आहे। आता या ठिकाणाहून आरतीचं ताट घेऊन मंदिराकडे प्रस्थान करू। पोहरा आणि चारोळीच्या जंगल परिसरात सावंगा विठोबा हे गाव वसलेलं आहे। या ठिकाणी अवधूत महाराजांचे तटबंदिस्त वाड्याच्या आतमध्ये अतिशय सुंदर आणि भव्य मंदिर आहे। या मंदिरात कुठलीही मूर्ती नाही, मात्र अवधूत महाराजांची समाधी या ठिकाणी आहे। यास अनेक काळापासून या ठिकाणी अखंड ज्योत पेटलेली आहे। या ठिकाणी मूर्तीपूजेला स्थान देण्यात आले नाही। कृष्णाजी अवधूत महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला डोक्यावर रुमाल किंवा टोपी घालावी लागते। या ठिकाणी अवधूत भजन सकाळी आणि सायंकाळी गायले जाते। कृष्णाजी अवधूत महाराज नवसाला पावतात, तसेच सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी श्रद्धा भाविक भक्तांची आहे। या ठिकाणी कापूर पेटवण्यासाठी खूप महत्त्व आहे। कृष्णाजी अवधूत महाराजांच्या या मंदिरासमोर 73 फूट उंचीचे 2 खांब उभे आहेत। या खांबांना जीवाशिवाची जोडी असे म्हटले जाते। तर काही भाविक भक्तांच्या मते या दोन्हीपैकी एक खांब म्हणजे कृष्णाजी अवधूत महाराज असून दुसरा खांब म्हणजे त्यांचा शिष्य असल्याचे सांगितले जाते। या दोन्ही खांबाजवळ कापूर पेटवायला सर्वाधिक महत्त्व आहे। या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात कापूर जाळला जातो। गुढीपाडव्याच्या पर्वावर हजारो किलो कापूर या ठिकाणी भाविक भक्त पेटवतात। कापुराप्रमाणेच विड्याच्या पानाला देखील महत्त्व आहे। या ठिकाणी विड्याचे पान हे प्रसाद स्वरूप ग्रहण केले जाते। गुढीपाडव्याला चढवल्या जातात या ठिकाणी झेंडे। कृष्णाजी अवधूत महाराज मंदिरासमोर असणाऱ्या 63 फूट उंच खांबावर गुढीपाडव्याच्या पर्वावर झेंडे चढविले जातात। गत 8 वर्षापासून चरणदास कांडलकर ही व्यक्ती झेंडे चढवित आहेत। अवधूत महाराज आणि त्यांच्या सेवकांचे प्रतीक असणाऱ्या या दोन्ही खांबांना पाय लागू न देता एकाच वेळी या खांबांचे जुने कापड काढणे आणि नवीन कापडाची प्रथा सुमारे 700 वर्षापासून सुरू आहे। या दोन्ही 63 फूट झेंड्यांना दोरखंड बांधून त्या दोरावर चरणदास कांडलकर हे वर चढतात व 2 तासाच्या या चित्तथरारक कसरतीद्वारे चरणदास कांडलकर हे दोन्ही खांबावरील दोन्ही खोळ
काढतात आणि त्याच वेळी नवीन कोळ चढवितात. झेंडे चढविण्याचा हा सोहळा पाहण्यासाठी 5 ते 6 लाख लोकांची गर्दी मंदिर परिसरात होते. सावंगा विठोबा येथील कृष्णाजी अवधूत महाराजांच्या मंदिरासमोर उभारण्यात आलेले 63 फुटाचे खांब सागवानचे असतात. सुमारे 7 वर्षापूर्वी हे खांब बदलविण्यात आले. सध्या मंदिरासमोर जे खांब आहेत ते गडचिरोलीच्या जंगलातून आणण्यात आले आहेत. सागवानाच्या झाडाचे हे खांब 3-4 शतकापर्यंत साबूत राहतात. मानसिक रुग्ण या ठिकाणी बरे होतात. सावंगा विठोबा येथील श्रीकृष्ण अवधूत महाराजांच्या मंदिरात येणाऱ्या मानसिक रुग्णांना 1.25 महिन्यापर्यंत मंदिराच्या आश्रमात ठेवल्यावर त्यांच्यात प्रचंड बदल घडून येतो, असं अनेकांचा विश्वास आहे. मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. आता लवकरच भाविक भक्तांकरिता प्रसादाची देखील व्यवस्था केली जाणार आहे. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत या ठिकाणी मोठी यात्रा भरते. तसेच गुढीपाडव्याप्रमाणेच दसऱ्याला देखील भाविक भक्तांची मोठी गर्दी मंदिरात होते. श्री कृष्णाजी अवधूत महाराजांचा एक दिवस उपवासाचा धरला जातो, तो म्हणजे बुधवार. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना हा सावंगा विठोबा येथील माहिती व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि नवीन लोकांनी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर लवकरच भेटू एका नवीन व्लॉगमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.